महत्वाची आणि मोठी बातमी भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे। साताऱ्यामधून आता महायुतीचे उमेदवार असतील उदयनराजे भोसले। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। उदयनराजे दिल्लीमध्ये सुद्धा गेलेले होते। 3 ते 4 दिवस ते त्या ठिकाणी होते आणि पक्षश्रेष्ठींची वेळ जी आहे ती त्यांनी मागितलेली होती। अमित शहा यांच्या सोबत त्यांची बोलणी सुद्धा झालेली होती। मात्र दिल्लीवरून आल्यानंतर आता जवळपास 10 ते 12 दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि आता त्यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। महत्वाची आणि मोठी बातमी भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। उदयनराजेंना साताऱ्यामधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। महायुतीचे आता उमेदवार असणार आहेत उदयनराजे भोसले। भाजपकडून साताऱ्यामधून आता उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। महायुतीकडून साताऱ्याची जागा ही नेमकी कोण लढवणार या संदर्भात खलबतं अनेक सुरू होती। आता उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, ऋषाली बरोबर आहे। साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले जे आहेत ते असणार आहेत। यादी जी आहे ती भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। साताऱ्यासाठी त्यांचं नाव जे आहे ते जाहीर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मागील इतिहास जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी उदयनराजे जे आहेत ते दिल्लीमध्ये सुद्धा गेले होते। वारंवार बैठका ज्या आहेत ते पक्षश्रेष्ठींसोबत सुद्धा झालेल्या होत्या। दावेदारी जी आहे ती प्रबळ त्यांनी मांडलेली होती आणि त्यानंतर अखेर त्यांचं नाव जे आहे ते भाजपकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार आता उदयनराजे भोसले असतील। गेल्या आठवडाभरापासून त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळत होता। अखेर त्यांचं नाव जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे। उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे अशी लढत जी आहे ती असणार आहे। ते साहजिकच आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण जर पाहिलं तर उदयनराजेंचं नाव जाहीर होईल की नाही अशी अनेक कुशंका ज्या आहेत त्या उपस्थित करण्यात आल्या होत्या। परंतु अखेर भाजपने उमेदवारीची माळ जी आहे ते त्यांच्या गळ्यात टाकलेली आहे आणि साताऱ्यासाठी उदयनराजे यांचं आता तिकीट कन्फर्म झालेलं, उमेदवारी जाहीर झालेली आहे। लवकरच ते उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतील। त्यामुळे साहजिकच आहे वारंवार बैठका ज्या आहेत ते पक्षश्रेष्ठींसोबत सुद्धा त्यांनी घेतलेल्या होत्या आणि दावा जो आहे तो कायम सांगितला होता आणि त्यानंतर अखेर आता त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर भाजपकडून करण्यात आलेली पाहायला मिळते। ऋषाली, बातमी ती म्हणजे उदयनराजे यांचं नाव जाहीर करण्यासाठी कालावधी जो आहे अनेक दिवसांचा कालावधी महायुतीकडून घेण्यात आलेला आहे। ऋषाली बरोबर आहे। नाव जाहीर करण्यासाठी कालावधी जो आहे तो मोठा घेण्यात आलेला आहे। अंतर्गत कुठलाही कलह होऊ नये, कुठलाही फटका जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराला बसू नये यासाठीच्या काळजी जी आहे ते पक्षश्रेष्ठींकडून वारंवार घेतली जाते। अनेक जागा ज्या आहेत त्या अगदी शेवटच्या टप्प्यात जाहीर करताना भाजप पाहायला मिळते आणि तशीच ही जागा जी आहे ती अगदी शेवटच्या टप्प्यात जाहीर केलेली आपल्याला दिसून येते। साताऱ्याचं उमेदवारी अर्ज जो आहे तो आता भरायचा आहे आणि त्यामुळेच अगदी शेवटच्या टप्प्यात हे नाव जे आहे ते जाहीर केलं दिसून येते आणि साहजिकच आहे उदयनराजे यांनी स्वतः वैयक्तिक दावा जो आहे तो या जागेसाठी केला आपल्याला दिसून आलेला होता। अमित शहांची भेट सुद्धा दिल्लीमध्ये किंवा इतर पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा त्यांनी घेतली होती आणि त्यानंतर काही दिवस हा कालावधी जो आहे तो जाऊन दिलेला होता। परंतु ते स्वतः मात्र प्रचाराला लागलेले दिसून येत होते। त्यांना तसा शब्द जो आहे तो देण्यात आलेला होता आणि अखेर आता त्यांचं नाव जे आहे ते भाजपच्या वरिष्ठांकडून जाहीर केलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साताऱ्याचे उमेदवार महायुतीचे आता उदयनराजे भोसले जे आहेत ते रिंगणात असणार आहेत। विनायक, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे साताऱ्यामध्ये उमेदवार कोण असणार। सुरुवातीला महायुतीकडून खास करून भाजपकडून वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली होती। महाविकास आघाडीकडून उमेदवार नेमका कोण असेल याची चाचपणी त्यांच्याकडून करण्यात आली। शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता 4 ते 5 दिवसानंतर उदयनराजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे भाजपनं अगदी मायक्रो प्लॅनिंग करून जे आहे ते उदयनराजे यांना उमेदवारी दिलेली आहे असं म्हणायचं का? ऋषाली बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर सातारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मागच्या वेळीचे खासदार जे आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीचेच होते। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आपला उमेदवार देत असताना कुठलं तरी मायक्रो प्लॅनिंग असणं गरजेचं आहे। कुठेही अंतर्गत कलह जो आहे तो समोर येऊ नये आणि कुठेतरी आपला उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून यावा यासाठीच हे भाजपचे प्रयत्न जे आहे ते होते आणि त्यामुळेच अगदी शेवटच्या टप्प्यात उदयनराजे भोसले यांचं नाव जे आहे ते आता भाजपने जाहीर केलं आपल्याला पाहायला। त्यामुळे नक्कीच तुम्हाला मी